सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जे राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली सर्वात व्यापक अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये जवळपास राज्यातील 70% महिलांचा या योजनेमध्ये सहभाग आहे आणि त्या योजनेमार्फत बऱ्याच जणांना लाभ सुद्धा मिळालेला आहे. या योजनेविषयीच नवीन अपडेट या ठिकाणी आलेला आहे. या योजनेमध्ये जे काही बदल आहेत, जसे की 1500 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत वाढ करण्यात येणार आहे, असे जे काही निर्णय ते सरकार स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी होतील. परंतु सुरुवातीला यामध्ये बरेच काही बदल करण्यात आलेले आहेत. जसे की काही महिलांनी या अगोदर सुद्धा लाभ घेतलेला आहे. जसे की निराधार, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर काही ज्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या दुसऱ्या योजना असतील, अशा योजनेला पात्र असणाऱ्या महिलांनी सुद्धा या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु यानंतर या पोर्टलमध्ये असा बदल करण्यात आलेला आहे की तुमचं जे आधार आहे ते आधार इतर कोणत्याही राज्य शासनाच्या योजनेशी पात्र असेल आणि ते आधार तुमचं तिथं लिंक असेल, तर तुम्हाला जे फॉर्म भरलेला आहे आपण त्या फॉर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवत आहे तुमचं जे आधार आहे ते इतर योजनेसाठी लिंक आहे. त्या ठिकाणी तुमचं यस या ठिकाणी दाखवत आहे. तुमच्या नावाच्या पुढे जर यस असे नाव दिसत असेल तर तुमचा आधार इतर कोणत्याही योजनेसाठी लिंक आहे. कोणत्या तरी योजनेमध्ये लिंक आहे म्हणजे तुम्ही राज्य शासनाच्या इतर कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत आहात. परंतु या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे जे जी माहिती भरलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्ममध्ये इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही असं त्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते त्या ठिकाणी तुम्हाला आता इतर योजनेचा लाभ घेत आहे असं यस करायचं आहे. त्या ठिकाणी माहिती सुद्धा तुम्हाला अपडेट करायची आहे आणि जे तुमचे आधार लिंक आहे ते आधार लिंक ऑटोमॅटिक दाखवणार आहे. त्यामुळे आणि या पोर्टलमध्ये आणखी एक बदल करण्यात आलेला म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म लॉग इन करून तुमचा हप्ता, तुमचे लाडक्या बहिणीचा हप्ता कोणत्या तारखेला किती हप्ते तुमचे आलेले आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे या योजनेमध्ये बरेच बदल होणार आहेत आणि कालांतराने या योजनेमधून जे इतर योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना सुद्धा वगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे आपले आधार लिंक आहे ते त्या ठिकाणी आपल्या प्रोफाईलला दाखवत आहे आणि आपले जे योजनेचे जे हप्ते आहेत ते हप्ते किती आले आणि कोणत्या तारखेला जमा झाले, कोणत्या बँकेमध्ये जमा झाले हे सुद्धा त्या ठिकाणी त्या पोर्टलला दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या प्रोफाईलला लॉग इन करून त्या ठिकाणी आपला हप्ता कोणत्या बँकेत जमा झालेला आहे हे सुद्धा तपासता येणार आहे. धन्यवाद.